ठिकाणी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष संदीप कदम सर देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. ते देखील जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर या टीम मध्ये या मॅच नंतर खेळताना पाहायला मिळतील. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले आणि त्यांच्या विरोधात जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर अशी मॅच होईल. नेक्स्ट मॅच या मॅच नंतर त्याच्यानंतर रुद्र OV11 खडकवाडी आणि विरुद्ध त्यांच्या खेळेल बोरज ब्लास्टर. चारही टीम आपण नेक्स्ट मॅच या मॅच नंतर सज्ज राहायचे. मॅचला सुरुवात होतीये. 3 षटकांचा हा सामना आहे. दोन्ही टीमने एक मॅच जिंकली आहे. चंद्रगड वॉरियर्स ढवळे यांनी देखील सामना जिंकला चेसिंग करत असताना आणि पितळवाडी संघाने धावा बोलू दिले नाही. 49 धावांचं लक्ष ठेवलं होतं. सुरुवात चांगली केली होती या टीमने परंतु त्याच्यानंतर विकेट आली आणि संघ पराभव त्यांना पत्करावा लागला. सागर बॉलिंगसाठी तर बॅटिंगसाठी निखिलला आपण पाहतोय. निखिल आणि अरविंद मागील मॅच मध्ये अरविंद 0 वरती बाद झाला. निखिल थोडासा त्याने सुरुवात चांगली संघाला करून दिली होती परंतु या मॅच मध्ये आता महत्वाची असणार ही मॅच. जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये म्हणजे बक्षीस फेरीमध्ये जाईल. एक बक्षीस निश्चित होईल. पहिला बॉल नो बॉल इथं मात्र पाहिलं तर नो बॉल वरती फटका आला. खराब गोलंदाजी पहिल्याच बॉल वरती आणि नो बॉल वरती आला चौकार निखिलच्या बॅट मधून. धावा येताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल अगदी खंबरेच्या वरती चेंडू हाताळला त्याच्यावरती चौकार निखिलने वसूल केला. 5 धावा धाफलकावरती एकही चेंडू न टाकता 5 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी या टीमच्या म्हणजे सुरुवात चांगली केली आहे. 3 षटकांचा सामना आहे. आपले सर्व स्वयंसेवक गोवेलेचे सर्व स्वयंसेवक आपण चेंडू बाहेर गेल्यानंतर लगेचच उपलब्ध करा. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून शिवशक्ती चषक 2025 पर्व 3 आपण पाहतोय. 3रा सामना आजच्या दिवसातील. हा चांगला बॉल कमी गतीने टाकलेला बॉल आतमध्ये आणला. चेंडूने वळून घेतलं आणि कीपरचा विकेट कीपरचा वेध घेतला. डॉट बॉल. सागरने मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर आता धावा रोखतोय. पहिला बॉल खराब टाकला परंतु त्याच्यानंतर कमबॅक करतोय सागर. पुढचा बॉल कोलात टाकलेला बॉल इथं मात्र जर पाहिलं तर सन्मान दिलाय चेंडूला. एक सिंगल घेतली आहे. अरविंद तुडीलकर आता स्ट्राईक रेट वरती असेल. संघाचा धावफलक 1 ने वधारतोय पुढे जातोय. 6 या आकड्यावरती 6 धावा धावफलकावरती आहेत. तर नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचंय. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. या मॅच नंतर मॅच असणार आहे. पंच म्हणून नितीन कळंबे देखील काम पाहत आहेत आणि सचिन सावंत यांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. हा चांगला बॉल बॅट अगोदरच फिरवली गेली होती. पॉइंट स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी चेंडूने शरीराचा वेध घेतला. डॉट बॉल आला. देवीदास कळंबे या आपला सन्मान केला जाईल. अरविंद आहिरे यांच्या शुभ हस्ते देवीदास कळंबे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. बॅटची कडा घेतली. महत्वाची विकेट आहे आणि महत्वाची विकेट मिळाली आहे. अरविंद तुडीलकर या मॅच मध्ये देखील निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते. एकही धाव या मॅच मध्ये त्यांनी बनवली नाही. मागील मॅच मध्ये देखील एकही धाव त्यांनी बनवली नव्हती. 0 वरती 2दा तो बाद झालाय. पहिल्या मॅच मध्ये देखील 0 वरती. या मॅच मध्ये देखील 0 वरती. ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा टीमला असतात. आदेश तुडीलकर आणि अरविंद तुडीलकर या 2 बंधूंकडून संपूर्ण पितळवाडी संघाची जिम्मेदारी या 2 खेळाडूंवरती असते. गणेश कळंबे आणि प्रथमेश आपण देखील आपला देखील सन्मान केला जाईल. महत्वाची विकेट आली. अरविंद पुन्हा एकदा निराश होऊन परततोय. प्रतीक
आता मैदानाच्या आतमध्ये जाईल. मागील मॅच मध्ये प्रतीकने 22 धावांचं योगदान दिलं होतं. प्रतीक प्रतीक जाते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला. आता देखील तीच सिच्युएशन पाहायला मिळते, परंतु धावा देखील जर पाहिला तर पितळवाडी संघाच्या झाल्यात त्या 6 वरती एक विकेट आली, महत्वाची विकेट आली ती देखील. अरविंदला देखील पुन्हा एकदा परतवले सागरने. मागील मॅच मध्ये तो क्लीन बॉल झाला होता, त्रिफळाची झाला होता. या मॅच मध्ये विकेट किपरकडे झेल दिला. हा बॉल इथं मात्र बचावलाय लेग स्टंपच्या बाहेर. पंचांनी दोन्ही समांतर केले, व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव पाहायला मिळाली. गणेश पोकळे या त्या बॅटवरती मात्र जर फटका डीप मिड विकेटला खेळला. क्षेत्ररक्षक पहिला ते चेंडूची फेकी करेल तर 2 धावा अर्जित केल्यात. बॉल लगेच स्किट झाला. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय आणि तिसरी धाव पूर्ण होतीये. 3 धावा आल्या. 3 धावांच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे गेला. गणेश पोकळे या आपला सन्मान केला जाईल या ठिकाणी. संघाची धावसंख्या 10. आणि इकडे जर पाहिलं तर आता विकेट हिट विकेट आणखीन एक म्हणजे विकेट आली आहे महत्वाची. त्याच्या बॅट मधून मागील मॅच मध्ये 22 धावा आल्या, तो बाद झाला. आता प्रतीकला देखील परतवले गेले. हिट विकेट. धावसंख्या जर पाहिली तर 10 वरती जाऊन पोहोचली. 10 धावा फलकावरती आहेत. चला सुरुवात करा पंच. सचिनचा रन आहेत का? रन नाहीये. कॅप मला वाटतं स्टंप वरती पडली. अशीच विकेट आपण आता मागील काही स्पर्धांमध्ये देखील पाहायला मिळाली होती. धावसंख्या 7 वरती आहे. 7 धावा फलकावरती. सुमितला देखील आम्ही बरंच अंडर आर्म क्रिकेट मध्ये पाहतो. मोठमोठ्या संघामध्ये, मुंबई परिसरामध्ये, मुंबई उपनगरमध्ये सुमितला पाहायला मिळतो. आणि आज देखील जर पाहिलं तर आज या मॅचला उपस्थित झालाय. बिग बॅश स्पर्धेमध्ये तो खेळू शकला नाही, कारण काही कारणास्तव तो उपस्थित राहू शकला नाही. परंतु गावासाठी खेळायची मजा वेगळी आहे आणि गावासाठी नेहमीच सुमितला आपण पाहतो. परंतु अलीकडेच अंबामाता चषक गिरगावला झाला, त्यामध्ये सुमितची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी छोट्याशा मैदानामध्ये सुमित बॅटिंग करत होता. एक चांगल्या संघाविरुद्ध तो त्यांनी बॅटिंग चांगली केली होती. टीमला विजय मिळवून दिलं होतं. रोहित तुघीलकर मैदानाच्या आतमध्ये गेला बॅटिंगसाठी. आता बॅटिंग करावी लागेल. 2 विकेट महत्वाच्या आल्यात. संघ थोडा अडचणी सापडला वितळवाडी, परंतु यातून बाहेर निघावं लागेल रोहित तुघीलकरला. विकास बॉल आल्या मात्र त्याचा फायदा घेतला रोहित तुघीलकरने. बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि या 6 धावांनी फलक अगदी वेगाने पुढे गेला. 13 वरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13ला 2 बाद. पितळवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांची आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. अगदी टॉस बॉक्स मध्ये पाहिलं तर ज्या स्पर्धांमध्ये विजय संपादित केलाय
तिकडे ट्रॉफी घेऊन फोटो काढले टीमचे, ते संपूर्ण आपण पाहतो टॉस बॉक्स मध्ये. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेलेच्या माध्यमातून रबर बॉलच्या स्पर्धा देखील त्यांनी जिंकल्या, टेनिस बॉलच्या देखील स्पर्धा जिंकल्या, सोलापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला खेळताना देखील स्पर्धा जिंकल्या, विभागामध्ये देखील स्पर्धा त्यांनी बऱ्याचशा जिंकल्या. आणि तेच पाहण्यासाठी अगदी त्यांचा टॉस बॉक्स आपण पाहतोय. शिवशक्ती क्रीडा मंडळ आई जननी नवलाई प्रसन्न आणि तिचा आशीर्वाद देखील या गावावरती नेहमीच राहिलाय. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे तिसऱ्या पर्वामध्ये हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंगसाठी ओमकार, आज चंद्रगड वॉरियर्स ढवळ मात्र नक्कीच एका वेगळ्या रणनीतीशी मैदानामध्ये उतरलाय. कृष्ण मोरे यांच्या आणि तसेच जर पाहिलं तर सोपानदादा मोरे, हे दोन्ही आपण पाहतोय टीमसाठी पाठिंबा त्यांचा असतो. आज किशोर मोरे यांची अनुपस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल वेगाने टाकला, शिराचा वेध घेतला. पहिलाच बॉल आला निर्धाव स्वरूपाचा, ओमकारचा वेग पाहायला मिळाला. अरे पावसामध्ये तुम्हाला फक्त बॉल अचूक टप्प्यावरती टाकावा लागतो, तेच ओमकार करतायत. ओमकारला देखील आपण नक्कीच तुषारने सांगितलं की घाटकोपरमध्ये हा देखील खेळाडू माधवबागच्या मैदानामध्ये सराव करतो, तर त्याची बॉलिंग मनाला माहिती आहे. परंतु पितळवाडी संघ आता थोडीशी झुंज देतोय. 2 विकेट माघारी परतल्यात महत्वाच्या. ओमकारचा बॉल पंचांनी नो बॉल घोषित केला. नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिट. एक मॅच जिंकायची आणि बक्षीस फेरीमध्ये जायचंय. आज प्रयत्न दोन टीमचा असणार आहे, या मॅच मध्ये जिंकायचंय. एक दिवसीय ही स्पर्धा आपण पाहतोय, 16 संघांचा सहभाग असणारी स्पर्धा आणि विभागातील संघांना संधी दिली पाहिजे. आज प्रयत्न तुकाराम दादा हिरे यांचा आपल्याला पाहायला मिळाला. तरी त्यांनी सांगितलं की विभागातले जास्तीचे क्रिकेट वाढलं पाहिजे, जास्तीच्या टीम खेळल्या पाहिजेत. त्यासाठी हा प्रयत्न. व्हाईट बॉल, पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव. संघाची धावसंख्या 15 वरती. ते भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे खजिनदार रुपेश सोरगे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑफला खेळ आहे. राम मोरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव घेतली, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली फिल्डिंग. हे पावसाळी क्रिकेट आहे, तुम्हाला पडावं लागतं, चिखल अंगाला लागतो. त्याच्यानंतर जर पाहिलं तर पाणी भरपूर असतं, गवत देखील भरपूर आहे आणि त्यामध्ये क्रिकेट खेळावं लागतं. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा वेगळीच आहे. न थांबणारा खेळ म्हणजे क्रिकेट. विभागातून देखील प्रत्येक ऑन साईडला बॉटमॅनच्या सहाय्याने खेळला फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो, तिकडे देखील तो स्किड झाला. दोन्ही धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड जर पाहिला तर 18 वरती जाऊन पोहोचलाय. 18 धावा फलकावरती. 3 षटकांचा सामना, 3 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले संघाचा कर्णधार आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर टीमचा कर्णधार आपण सज्ज राहायचे. हा देखील बॉल खाली राहिला, परंतु बॅटवरती बरोबर आले नाहीये. स्वतः विकेट किपर चेंडूवरती जाईल मुकुंद मोरे आणि एक धाव. मुकुंद मोरेने बॅटिंग देखील चांगली केली आजच्या दिवसामध्ये. दिग्गजला संघ देखील आपण पाहिला. मराठा वॉरियर्स जवळ हा संघ. एकोणीस धावा फलकावरती आहेत. बॅटची काढा, चेंडू हवेत. फायनलच्या दिशेने चेंडू मार्ग सोडतोय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. पाहूया तिसरीचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. 2 धावांवरती थांबवलंय. जे 2 धावा आल्या, 2 धावांच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे गेला 21 वरती. तिसरा सामना आपण खेळतोय. या बॉलवरती देखील फटका, परंतु बॉल तिकडेच थांबलाय. शॉट मिडलला
क्षेत्ररक्षक मात्र तिकडे 4 जण पोहोचलेत. प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा आल्या. पावसामध्ये बॅटिंग करणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु तुम्हाला आपले प्रयत्न दाखवावे लागतात. आपला कसरत दाखवावा लागतो. बॅटवरती बॉल घ्यावे लागतात. तर खेळपट्टीवरती देखील पाणी साचलेलं असतं. त्यातून बॉल गोलंदाजाची देखील तेवढीच कसरत आहे. षटक संपलं. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती जर पाहिलं तर 2 बाद 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चला लास्ट ओव्हर आहे. सुरुवात करा मॅचला. मॅच थांबवू नका. विनंती असणार आहे, पण बरेच मॅच खेळायचे. 16 टीम खेळणार आहेत. सुमित मोरे आता बॉलिंग साठी. सुमित ते पहिल्या मॅच मध्ये देखील चांगलं षटक हाताळलं होतं. पाऊस आणि क्रिकेट हे समीकरण आता पाहायला मिळेल. सुमित मोरे त्याच्या विरोधात जर पाहिलं तर आता रोहित तुळीकर, दोघेही अंडरआर्म स्पेशलिस्ट आहे आणि अंडरआर्म क्रिकेट रोहित देखील चांगलं खेळतो आणि सुमित देखील, परंतु हे ओव्हरआर्म क्रिकेट. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी फटका खेळलाय आणि बॉल जर पाहिला तर भर पावसात मारलेला हा षटका रोहित तुळीकरच्या बॅट मधून आलाय. चांगला फटका सजवला. अगदी बॉलवरती त्याने नजर ठेवली आणि या बॉलला लॉंग ऑफच्या डोक्यावरून राम मोरे तिकडे पाहत राहिला. बॉलने सीमारेषा ओलांडली आणि 6 धावा आल्या. सिक्सरच्या बॉलवरती मारलेला असणे एक चांगल्या टोटलकडे जायचंय. बॉलिंग त्यांच्याकडे चांगली आहे. त्याच्यावर जोरावरती पहिला सामना त्यांनी जिंकला. अरविंद ते षटक आपण पाहिला. आपले प्रयत्न दाखवावे लागतात. निखिलने एक षटकार जरूर खेळला होता. एक चौकार खेळला होता निखिलने पहिल्याच बॉलवरती, परंतु त्याला जास्तीची स्ट्राईक मिळालेली नाहीये. हा देखील चांगल्या टप्प्यावरती बॉल पाहायला मिळाला. इकडे धावबादची संधी आहे आणि इकडे धावबाद होण्याची संधी झाली आणि निखिलला परतवलं गेलंय. संघाचा स्कोर कार्ड 30. एक स्पर्धा आठवते ज्या वेळेला शिवशक्ती क्रीडा मंडळ गोविलेची स्पर्धा होती, मला वाटतं आणि जिंकले होते. त्यामध्ये सर्व खेळाडूंना चिखल लागला होता. फक्त गणेशला चिखल आणि वाईट पण चिखलला, गणेशला चिखल लागला नव्हता. त्याला उचललं पोरांनी आणि कॅप्टन होते त्यांना चिखलामध्ये टाकलं, कारण कॅप्टनच्या अंगाला काहीच नाही. बाकीच्या खेळाडूंनी अगदी सर्व चिखलाने माखलेले होते. गेल्या वर्षीच मला वाटतं ती आठवण आहे. आता नवीन कर्णधार आहे नारायण आयरे, नवीन कॅप्टन त्या टीमसाठी पाहायला मिळतील. परंतु रोहित तुळीकर चांगली बॅटिंग करतोय. हा देखील बॉल पहा, पाण्यामध्ये टप्पा टाकल्यानंतर बॉल सरळ निघून गेला. बॉल आला कधी बॉल निघून गेला कधी पाहत राहिला रोहित. डॉट बॉल आलाय. संघाचा स्कोर कार्ड 30. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. हा देखील बॉल जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव. चला सज्ज व्हा नेक्स्ट मॅच साठी. दोन्ही टीमचे कॅप्टन बॉल तिकडेच थांबलाय. एक धाव घेतली, दुसरीला प्रयत्न करण्यात येईल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावांच्या सहाय्याने स्कोर कार्ड देखील पुढे जात असताना पाहायला मिळतोय. 33 धावा धाव फलकावरती. गणेश अहिरे यांच्या कर्णधार पदामधील आता या सही स्पर्धा खेळ. सुमितला पाहिलं पण विनायकला पाहिलं नव्हतं, परंतु आता विनायक यांनी कमबॅक केलंय आपल्या टीमसाठी. परंतु मागील मॅच मध्ये विनायकने देखील चांगला स्टार्ट दिला होता. सुमित स्वस्तात बाद झाला. विनायक बिग बॅशला देखील पाहायला मिळाले होते. अविनाश आलेत बॉलिंगसाठी. अविनाशने पहिल्या मॅच मध्ये 21 रन काढला, परंतु आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे चेंडू दिलाय.
25 धावांचं लक्ष्य आता पाठला करायचं आहे, त्यासाठी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सुमित मोरे आणि विनायक गुणलेखक म्हणून आम्हाला गेल्या वर्षी देखील सुशांत, खास मंडणगडचे, ते कोल्हापूरचे नाहीत, मंडणगडचे आहेत, पण त्यांचे अगदी गोवेले गावावरती प्रेम आहे. गुणलेखन करतायत सुशांत. चला थोडस घाई घ्या करा. बॅट्समनने आपल्याला माहिती पाऊस पडलाय, अगोदरच हँड ग्लोव्ह घेऊन जा. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही संदीप कदम यांना देखील खेळताना पाहणार आहात. विनोद धनावडे विरुद्ध संदीप कदम अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अव्वांतर स्वरूपाचा, लेग स्टंपच्या बाहेर. सचिन सावंत कळवतात की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. गोलंदाज अविनाशला एक्स्ट्राची धाव आली. एक्स्ट्राच्या धावेने संघाचं खातं खोलले. जो जिंकणार तो बक्षीस फेरीमध्ये जाईल. एक बक्षीस पक्क होईल, ज्या टीम जो जिंकेल तो दोन्ही टीमचा प्रयत्न असणार आहे. या बॉलवरती फटका खेळ आहे जरूर, परंतु तिकडे बॉल थांबतोय. एक धाव घ्यायचे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. ज्यावेळेला पोलादपूर तालुक्याचे क्रिकेट आम्ही पाहिलं त्यावेळेला अरविंद तुडीलकर आणि आदेश तुडीलकर पोलादपूरचे सुपरमॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं होतं. अगदी एका हातामध्ये झेल. पोलादपूर 11 संघाकडून खेळताना देखील त्यांनी फिल्डिंग मध्ये 100% एफर्ट्स कोणी दिले असतील तर मी या दोन बंधूंची नावं जरूर घेईल. आणि कित्येक वेळा कॅचेस देखील त्यांच्या आम्ही समोरून पाहिल्यात, अरविंदचे देखील आणि आदेशचे देखील. चांगला फटका, वा, नो लुक शॉट, अगदी चांगला. चेंडूवरती नजर होती आणि त्याला या बॉलला देखील पाठवलं स्क्वेअर लेगला. सुमित मोरेच्या बॅटमधून ब्रँडेड फटका, षटकार. सुनील अहिरे हे देखील गावावरून खास आलेत आणि ते देखील अंडरआर्म क्रिकेट जास्तीचे खेळ आहेत पोलादपूरमध्ये आणि बॉलर ऍज अ बॉलर म्हणून ते खेळ आहेत. अंडरआर्म क्रिकेटसाठी पोलादपूर तालुका पहिला ओळखला जायचा. ज्यावेळेला आम्ही घाटकोपरमध्ये तेव्हा रिंगे, पापाशेठ रिंगे घाटकोपरचे प्लेअर घ्यायचे आणि पोलादपूरला जायचे. तर कशासाठी? अंडरआर्मची मॅच आहे याच्यासाठी जायचे आणि तिथून आम्ही सारखं पोलादपूरला अंडरआर्म क्रिकेट. परंतु आज पोलादपूर तालुक्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट सध्याच्या घडीला जर पाहिलं तर थोडंसं थांबलंय. फटका फसलाय, फुलटॉस होता, झेल होणार का पाहावं लागेल. अरविंद चेंडू खाली आहे, पहा त्याच्या हातातून हा झेल सुटलाय. त्याच्याकडून अपेक्षा नव्हती. तर या ठिकाणी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीप कदम सर यांचं आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण त्यांना खेळताना पाहणार आहोत आणि या स्पर्धेसाठी संपूर्ण बॉल जे काही लागते त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. परंतु आता पोलादपूर तालुक्यामध्ये अंडरआर्म जास्तीचं पाहायला मिळत नाही आणि ओव्हरआर्म क्रिकेट हा पोलादपूर तालुका आता महाराष्ट्रामध्ये ओळखला जाऊ लागलाय. कारण रायगड जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरती असलेला हा तालुका पोलादपूर तालुका, परंतु ह्या तालुक्याची चर्चा आता सध्याच्या घडीला चालू आहे. कारण हे क्रिकेट आणि क्रिकेटमुळे बऱ्याचशा ओळख देखील निर्माण झाल्या. नाहीतर कोण कोणाशी ओळखत नव्हतं हे देखील मोठी बाब होती. आज सर्वत्र एकमेकांना प्रत्येक गावातून ओळखतायत. अविनाश चांगली गोलंदाजी करतायत. या बॉलवरती देखील एक लेग बायची सिंगल पण त्यांच्या माध्यमातून कळलं की संघाची धावसंख्या 11 वरती झाली आहे, 11 वरती जाऊन पोहोचली आहे. धावफलकावरती सुमित एका षटकरणाची बॅटिंग करतोय. सुमित मोरे, बहुविभाग सर्व कमिटी देखील व्यासपीठावरती उपस्थित आहे. या बॉलवरती देखील बॅटनं डीप मिड विकेटला दूरवरचा गगनभेदी षटकार सुमित मोरेच्या बॅटमधून. सुरुवात ज्या पद्धतीने पाहिजे होती ती सुरुवात सुमितने करून दिली आहे. मागील मॅच मध्ये तो लवकर बाद झाला, परंतु या मॅच मध्ये अगदी तुटून पडलाय गोलंदाज अविनाश वरती. परंतु अविनाशची खराब गोलंदाजी या मॅच मध्ये देखील पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये त्याने 21 दिल्या होत्या, आता धावा दिल्या त्याने 17. 21 ची आवश्यकता.
बॉल शिल्लक आहेत ते 13 बॉल मध्ये 21 मॅच मध्ये घेऊन आलाय सुमित, परंतु इथूनही देखील कमबॅक पेतेवाडी संघ करू शकतो. आपले सर्व स्वयंसेवक बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जातात ते घेऊन या. अंडरआर्म क्रिकेट खेळणाऱ्याच्या नक्कीच चेंडू जर पाहिलं तर नजर तेवढी चांगली असते आणि तीच नजर सुमित मोरेशी पाहायला मिळते. हा बॉलवरती देखील पहा थोडासा खाली राहिला बॉल, सिंगल घेतली जाईल. चांगली बॅटिंग कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय सुमित. एक सिंगल घेतली आणि एका सिंगलने समाधान मानतोय. 18 झाल्यात, एक षटक संपलं. 18 येणारे 12 बॉल आणि 20 ची आवश्यकता. अरविंद अहिरे यांनी देखील मागील वर्षी चांगलं कामकाज पार पाडलं होतं, या वर्षी देखील चांगलं कामकाज करतायत. तसेच जर पाहिलं तर राजेश धनावडे हे देखील चांगलं कामकाज पाहतात. सर्वांनीच मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. स्वतः ढवळीबा क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष गोवेले गावचे तुकाराम अहिरे देखील, तसेच जर पाहिलं तर अनिल अहिरे, भावनाना, भगवान अहिरे, माऊली अहिरे, नारायण अहिरे, विनोद धनावडे हे सर्व मंडळी आणि स्वतः विनायक अहिरे ते म्हणतात की माझं नाव नाही घेतलं चालेल, मी असंच फेमस आहे. टेबल टेनिस कोच तर या ठिकाणी रायझिंग स्टार खांडेसचे सर्व निलेश मांढरे यांचं देखील आगमन होतं. आपलं देखील हार्दिक स्वागत. यावर्षी त्यांची देखील स्पर्धा आम्ही पाहिली. अरविंद आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली. मागील मॅच मध्ये अरविंदने सामना जिंकून दिला होता. 3 विकेट महत्वाच्या काढल्या होत्या आणि केवळ 4 धावांचं षटक. आता देखील तीच अपेक्षा असणार आहे अरविंद कडून. 19 ची आवश्यकता आहे. अजूनही 11 बॉल 19. बॉलवरती फटका फसला. चेंडू बराच काळ हवेत आहे. निखिल प्रयत्न करणार. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, तिसरीचा देखील प्रयत्न होईल आणि तिसरी धाव देखील पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. निखिल कडून नक्कीच जर पाहिलं तर थोडीशी चूक झाली. निखिल सर्व मैदान कव्हर करू शकतो, अशा प्रकारे तो धावतो बॉलवरती, परंतु या 3 धावा रोखू शकला नाहीये. संघाचा धावफलक पुढे गेला 22 वरती. 16 ची आवश्यकता. 10 बॉल 16. 10 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता विजयासाठी असणारे चंद्रगड वॉरियर्स ढवळे. जेवढा पाऊस तेवढी मजा येते क्रिकेट खेळायला. त्या बॉलवरती देखील फटका आलाय. पाहूया कॅच होईल की, परंतु 2 खेळाडू होते त्यांच्या मधोमध चेंडू एक टप्पा घेत सीमारेषा ओलांडतोय. येतोय चौकार. 4 धावा आहेत. टप्पा पडला आणि बाहेर गेला. चौकार येत असताना पाहायला मिळालं. नेक्स्ट मॅच शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि जर पाहिलं तर जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर टीम बॅटिंग करेल. धावसंख्या झाली 26. 12 बनवायच्यात अजून. 9 बॉल 12. 9 चेंडू मध्ये 12 ची आवश्यकता. सामन्यामध्ये आता संपूर्णपणे घेऊन आलाय सुमित मोरे. या बॉलवरती देखील फटका. वा सुमित वा, अगदी चांगली बॅटिंग करतायत. आणखीन एक चौकार. ज्यांनी या स्पर्धेसाठी संपूर्ण डीटीपी बनवल्यात ते सचिन जाधव हे देखील आलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच ओमकर जाधव आपलं देखील हार्दिक स्वागत. भगवान आहिरे आपलं देखील हार्दिक स्वागत.
आणि सर्व मित्रपरिवार चांगल्या डीटीव्ही यांच्या माध्यमातून बनवलं या स्पर्धेसाठी. संघाचा धावफलक पुढे जातो. आता केवळ 8ची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 8. भाई देखील चांगलं काम करतायत. विनोद धनावडे देखील चांगलं काम करत आपल्या. तसेच जर पाहिलं तर हा बॉल आता खाली राहिला. वेग होता या बॉलवरती. विकेट किपरला देखील बीट केलं, बॅट्समॅनला देखील बीट केलं. एक सिंगल प्राप्त केली आहे. राधे देखील चांगलं काम करतायत. राधे देखील सकाळी उपस्थित होते. तुकाराम उर्फ कालू हे देखील चांगलं काम करतायत. बाहेर गेलेले बॉल मैदानामध्ये दाखल करतायत. त्यानंतरची देखील चांगली लढत असणार आहे. फटका फसला. चेंडू हवेत बराच काळ. एक धाव घेतली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. दोन्ही धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसरीचा देखील प्रयत्न केला. सुमित मोरे आणि विनायक मोरे दोन बंधू अगदी विजयाच्या दिशेने घेऊन जात आहेत आपल्या टीमला. संघाचा धावफलक 34. अजूनही 4ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते. एक बॉल बाकी आहे. 6 बॉल. 6 बॉल मध्ये 4ची आवश्यकता. सुमित मोरेच्या बॅटमधून धावा आल्या. 25 वरती तो खेळतोय. संकेत बॉलिंगसाठी. अक्षय, ज्ञानोबा, बाबू चांगले काम करतात ते देखील. राधे एक सिंगल घेतली आहे. राधेच्या नावावरती विक्रम एक मेडेनवर टाकण्याचा. अजय आवरे हे देखील आहेत. सर्वच गोवेलेकर. गेल्या वर्षी देखील गोवेलेकरांनी स्पर्धा गाजवली होती. कारण संडे होता. हे आज मला वाटतं श्रावण आहे पण काही ते थोडे शांत असतील. गेल्या वर्षी शेवटी अगदी डान्स देखील पाहायला मिळाला होता. हा बॉल पाऊस अगदी आला आणि नक्कीच तुम्ही आनंद संदीप कदमची बॅटिंग पाहाल. पण पाऊस पाहिजे त्यांना आणि पाऊस आलाय. अगदी भर पावसामध्ये डेड बॉल घोषित केलाय. धाव नाहीये. डेलिव्हरेट आहे का? डेलिव्हरेट आहे. बॉल असणार आहे. धाव नसणार. हा रन नाहीये. 35. 3ची आवश्यकता आहे. जुलै एंडिंग आणि कालच देखील पाहिलं तर 26 जुलै 2005 साली झालेला पाऊस सर्वांना काल आठवला असेल. या बॉलवरती देखील वा फुलटॉस बॉल आणि या बॉल मॅचला फिनिश केलाय सुमित मोरे. काय बॅटिंग केली सुमितने या मॅच मध्ये. आणि चला लगेच बाहेर या. वेल प्लेड चंद्रगड वॉरियर्स. जवळे हा संघ विजयी झाला आणि बक्षीस फेरीमध्ये गेलाय. विजय संघाचं अभिनंदन. तर पित्रवाडी संघ